नमस्कार शेतकरी बंधूंनो. MHB मराठी न्यूजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर येतेय. कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली असून लवकरच 56 लाख शेतकऱ्यांना याचे मेसेज पडणार आहेत. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच खाली लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून शेतीविषयक सर्व अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. 1. ई-केवायसीचं टेन्शन मिटलं. ॲग्रीस्टॅगचा मोठा फायदा. शेतकऱ्यांसाठी सगळ्यात दिलासादायक बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांची माहिती आधीच ॲग्रीस्टॅग डेटाबेसमध्ये उपलब्ध आहे त्यांना पुन्हा ई-केवायसी करण्याची अजिबात गरज नाही. जर ई-केवायसी सक्तीची केली असती तर त्यातच 1 महिना वाया गेला असता. फक्त ज्यांची नावे ॲग्रीस्टॅग डेटावर नाहीत पण ते कर्जमाफीसाठी पात्र आहेत अशाच मोजक्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी केले जाईल. पण विशेष म्हणजे त्यांना सुद्धा आधी कर्जमाफीची मदत दिली जाईल आणि त्यानंतर ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. 2. मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय. आणखी 11,000 कोटी मंजूर. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या ऐतिहासिक पॅकेजचा नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत मोठा आढावा घेण्यात आला. आतापर्यंत या योजनेसाठी तब्बल 8,000 कोटी रुपये रिलीज झाले असून जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे पोहोचले आहेत. आज झालेल्या बैठकीत सरकारने आणखी 11,000 कोटी रुपयांचा निधी रिलीज करायला मंजुरी दिली आहे. बजेट व्यतिरिक्त हा निधी असल्यामुळे याला विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यात आली असून पुढच्या 15 दिवसात हा पैसा शेतकऱ्यांच्या पदरात पडेल, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 3. काही शेतकऱ्यांना पैसे का मिळाले नाहीत? गोंधळ दूर करा. अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही काही शेतकऱ्यांना निम्मेच पैसे मिळाले आहेत किंवा याद्या अपूर्ण आहेत. यावर सरकारने स्पष्ट केलंय की संपूर्ण याद्यांची वाट न बघता जशा जशा याद्या तयार होत गेल्या तसा तसा निधी बँकेत पाठवण्यात आला आहे. त्यामुळे कोणीही गोंधळून जाऊ नका. येत्या 15 ते 20 दिवसात राज्यातील तब्बल 90% शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण करण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. 4. राहिलेले 10% शेतकरी कोण? उर्वरित 10% शेतकऱ्यांना थोडा वेळ लागू शकतो. कारण काहींच्या बँक खात्यात अडचणी आहेत, काहींचे कागदपत्र जुळत नाहीत, तर काहींच्या नावावर एकापेक्षा जास्त कर्ज खाती मल्टिपल होल्डिंग आहेत. या सर्व त्रुटी सध्या दूर केल्या जात आहेत. पैशांची कोणतीही कमतरता नाही. फक्त एकाच पात्र शेतकऱ्याला दुबार लाभ मिळू नये किंवा कोणताही अपात्र व्यक्ती यात घुसू नये म्हणून याद्यांची 2दा काटेकोर तपासणी रिव्हॅलिडेशन केली जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढच्या 15 ते 20 दिवसात कर्जमाफीचा मोठा टप्पा पूर्ण होणार आहे. तुमच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा झालेत का? किंवा याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. अशाच ताज्या अपडेट्ससाठी तुमच्या हक्काच्या MHB मराठी न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा.